नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोकळ HR, JDC बिटको इंग्लिश मीडियम हायस्कूल नाशिक रोड. मी आपले स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण पाठ 7 आजारी पडण्याचा प्रयोग या पाठाविषयी भाग 1 मध्ये बरीच माहिती पाहिली होती. आज आपण पाठ 7 आजारी पडण्याचा प्रयोग भाग 2 बघणार आहोत. तर चला, मी पाठाचे वाचन आणि स्पष्टीकरण करणार आहे. तुम्ही पुस्तकात लक्ष देऊन पाठ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहात. पुस्तकामध्ये बघा, असं मग हे इकडे बघू तपासू असे म्हणत डॉक्टरांनी मला खाटेवर झोपायला सांगितले. त्या गुलगुलीत खाटेवर झोपताना अशी काही मजा वाटली म्हणता. इतक्या वेळा आपण दवाखान्यात आलो, पण या खाटेवर पडायचे सुख कधी सुद्धा आपल्या वाटेला आले नव्हते. आता डॉक्टर ती छान नळी आपल्या छातीवर पोटावर लावतील, तपासतील, कदाचित इंजेक्शन सुद्धा देतील. नाही कुणी म्हणावे, मग कसले तरी औषध बाटलीत भरून देतील. आपल्यालाही स्वतंत्र बाटली मिळायची तर एकूण दादाची आणि ताईची ऐट नको काही एवढी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तो मुलगा दवाखान्यामध्ये जातो आणि दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टर त्याला खाटेवर झोपायला सांगतात. खाटेवर झोपल्यानंतर ती जी खाट असते ती अतिशय गुलगुलीत असते. गुलगुलीत म्हणजे मऊ. आणि तो मुलगा त्या खाटेवर झोपतो. झोपल्यानंतर त्या मुलाला अतिशय मजा वाटते. मजा म्हणजे अतिशय आनंद वाटतो. तो मुलगा म्हणतो, आपण इतक्या वेळा दवाखान्यामध्ये आलो, पण या खाटेवर पडायचे सुख कधी सुद्धा आपल्या वाटेला आले नव्हते. कारण त्याने कधीही डॉक्टरकडे तो तपासण्यासाठी गेलेला नव्हता. तो कधीही आजारी पडलेला नव्हता. तो पहिल्यांदा त्या खाटेवर झोपल्यामुळे त्याला अतिशय आनंद वाटला. तो विचार करत होता, आता डॉक्टर ती छान नळी आपल्या छातीवर पोटावर लावतील. छान नळी म्हणजे त्याला टेटास्कोप असं म्हटलं जातं. तपासतील, कदाचित इंजेक्शन सुद्धा देतील. नाही कुणी म्हणायचे, मग कसले तरी औषध मला बाटलीत भरून देतील. किती बरं वाटेल. आपल्यालाही स्वतंत्र बाटली मिळेल. दादाची आणि ताईची ऐट नको काही एवढी. ऐट म्हणजे रुबाब. दुसरा परिच्छेद बघा. आनंदाने मी खाटेवर लोळत होतो. एवढ्यात डॉक्टर खोलीत आले. त्यांनी मला तपासले. इकडे तिकडे पालथे वळायला सांगितले. गळ्यातली नळी छातीवर लावली. जीभ बघितली. तेव्हा तर मला अगदी धन्य धन्य वाटू लागले. त्यांनी जेव्हा पोटावर एकदम टिचकी मारली, तेव्हा तर मला खूप हसायलाच आले. मग मी डॉक्टरांना सांगितले, डॉक्टर इंजेक्शन द्या बरं का. ताईला आणि दादाला खूप झाली आतापर्यंत. आता मला पाहिजे निदान तरी एक. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या दुसऱ्या परिच्छेदामध्ये तो मुलगा आनंदाने त्या ठिकाणी दवाखान्यातील खाटेवर लोळत होता. एवढ्यात त्याच्या खोलीमध्ये डॉक्टर आले. डॉक्टरांनी त्याला तपासले. इकडे तिकडे पालथे वळायला सांगितले. पालथे वळणे म्हणजे पोटावर झोपणे. आणि डॉक्टरांनी गळ्यातील टेटास्कोप ची नळी त्याच्या छातीवर लावली. त्याची जीभ बघितली. तेव्हा तो मुलगा म्हणतो, मला अतिशय धन्य धन्य वाटायला लागले. धन्य धन्य वाटणे म्हणजे कृतार्थ वाटणे. त्यांनी जेव्हा पोटावर एकदम टिचकी मारली बोटाने, तेव्हा तर मला खूप हसायलाच आले. मग मी डॉक्टरांना सांगितले, डॉक्टर मला इंजेक्शन द्या बरं का. ताईला आणि दादाला तुम्ही खूप इंजेक्शन दिलीत आतापर्यंत. आता मला पाहिजे निदान एक तरी द्या. निदान म्हणजे फक्त. आणि त्यावर
डॉक्टरांनी त्याला प्रश्न केला. डॉक्टर म्हणाले, हो का? पुढचा परिच्छेद बघा. मग क्षणात मनात एक धाडसी विचार चमकून गेला. अगदी खाजगी आवाजात मी डॉक्टरांना सांगितले, तुम्हाला ऑपरेशन करता येतं का हो डॉक्टर? डॉक्टर माझ्याकडे एकदम बघायला लागले. थोडा वेळ थांबून म्हणाले, का रे बाबा, नाही करायचं? नाही करायचं असलं तर ते सुद्धा करा, मी काही घाबरत नाही. डॉक्टर पाहतच राहिले. मला वाटले ते बहुतेक माझ्या सूचनेवर विचार करत असावे. होय म्हणाले, तर फारच चांगले झाले. ऑपरेशन केले त्यांनी तर मग काय विचारता, तासात पळत पळत घरी जाईल, सगळ्यांना ऑपरेशन दाखवी. पण डॉक्टर थंडपणे म्हणाले, बराय, आता असं कर, तू खाली उतर. तर बघा, या परिच्छेदामध्ये मग क्षणात मनात एक धाडसी विचार चमकून गेला. अगदी खाजगी आवाजात मी डॉक्टरना विचारले, तुम्हाला ऑपरेशन करता येतं का? तर यामध्ये मनात विचार चमकणे याचा अर्थ तो मनात पटकन विचार येणे, आणि अशा प्रकारे त्या मुलाच्या पटकन डोक्यात विचार आला आणि त्याने डॉक्टरांना विचारले की तुम्हाला ऑपरेशन करता येतंय का? डॉक्टर त्याच्याकडे एकदम बघायला लागले. थोडा वेळ थांबून ते म्हणाले, का बरं असं विचारतोस? नाही करायचं असेल तर ते सुद्धा करा, मी काही घाबरत नाही, मी ऑपरेशन करायला तयार आहे. डॉक्टर त्या मुलाकडे पाहतच राहिले. मला वाटले ते बहुतेक माझ्या सूचनेवर विचार करत असावेत. होय म्हणाले, तर फारच चांगलं झालं असतं. ऑपरेशन केलेच त्यांनी तर मग काय विचारता, तसाच मी पळत पळत घरी जाईल आणि घरी गेल्यानंतर ऑपरेशन कसं केलं, कुठं केलं हे सर्वांना मी दाखवीन. परंतु डॉक्टर अगदी शांतपणे म्हणाले, थंडपणे म्हणजे शांतपणे, बराय म्हणजे बरं, आता असं कर, तू खाली उतर. मी मोठ्या नाखुशीने म्हणजे नाराजीनेच खाली उतरलो. त्यांच्या चेहऱ्याकडे उत्सुकतेने बघू लागलो. हे बघ, तुला काही झालं नाही, समजलं ना? डॉक्टरनी त्या मुलाला सांगितलं की हे बघ, तुला काही झालेलं नाहीये, तू आजारी नाहीयेस, तू ठणठणीत आहे. ठणठणीत असणे म्हणजे निरोगी असणे. तर आज तुझी तब्येत अगदी व्यवस्थित आहे, तू निरोगी आहे, तुला काही झालेलं नाहीये, त्यामुळे तुला इंजेक्शन्स वगैरे काही देता येणार नाही. डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून माझी फार निराशा झाली. मी रडकुंडीला येऊन म्हणालो, असं काय हो, द्या ना मला एखादं इंजेक्शन. आणि अशा प्रकारे डॉक्टरचं बोलणं ऐकल्यानंतर तो मुलगा अतिशय निराश झाला म्हणजे नाराज झाला आणि रडकुंडीला येऊन म्हणाला. रडकुंडीला येणे म्हणजे डोळ्यात अश्रू येणे म्हणजेच रडणे. आणि डोळ्यात अश्रू आणून तो मुलगा म्हणाला, असं काय हो, द्या ना मला एखादं औषध. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा पाठ संपलेला आहे. त्यामध्ये हा शेवटचा जो परिच्छेद आहे त्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. डॉक्टरांचे बोलणे ऐकून मुलाची निराशा का झाली? तर त्या ठिकाणी आपल्याला उत्तर सांगता येईल, तुझी तब्येत ठणठणीत आहे, तू निरोगी आहेस, औषध काही नाही, जा घरी, असे जेव्हा डॉक्टर म्हणाले तेव्हा डॉक्टरचे हे बोलणे ऐकून मुलाची त्या ठिकाणी निराशा झाली. नंतर या ठिकाणी दुसऱ्या परिच्छेदावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, मुलाला धन्य धन्य झाल्यासारखे का वाटले? तर त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल, डॉक्टरांनी जेव्हा खोलीत येऊन मुलाला तपासले व गळ्यातली नळी छातीवर लावून जीभ बघितली तेव्हा मुलाला
धन्य धन्य झाल्यासारखे त्या ठिकाणी वाटले. विद्यार्थी मित्रांनो, पाठ संपलेला आहे. मी पाठाखालील तुम्हाला काही स्वाध्याय देणार आहे. तो तुम्ही वहीमध्ये पूर्ण करून ठेवायचा आहे. नंतर मी तपासणार आहे. धन्यवाद.